नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संबंधितचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होत आहेत। तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे। त्यावरती ज्या काही अपडेट येत आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत कागदपत्रे पडताळणी संबंधित चे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत, तसेच इतर पदांचे निकाल देखील प्रसिद्ध झालेले आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच कागदपत्रे पडताळणी संदर्भातचे शेड्यूल संदर्भात तुम्हाला योग्य माहिती भेटेल। तर पहा, जिल्हा परिषद गडचिरोली पदभरती सन 2023 अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तसेच आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी बिगर पेशा क्षेत्र व आरोग्य सेवक महिला बिगर पेशा क्षेत्र या संवर्गाकरिता दस्तावेज पडताळणी वेळापत्रक अर्थात कागदपत्रे पडताळणी संदर्भातचे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे। आरोग्य सेवक महिला तसेच आरोग्य सेवक 50%, हंगामी फवारणी कर्मचारी या पदाकरिता या ठिकाणी शेड्यूल देण्यात आलेला आहे। ठीक आहे, नंतर पहा, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पदभरती सन 2023 मधील आरोग्य सेवक 50% या पदाचं देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी संदर्भाचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी देखील तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। ठीक आहे, तर पहा, जे काही जिल्हा परिषद अंतर्गत जे काही भरती या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे यामध्ये आरोग्य सेवक महिला आहे, आरोग्य सेवक पुरुष 40% आहे, आरोग्य सेवक 50%, जे काही हंगामी फवारणी कर्मचारी आहेत, अशा पदाची जी काही भरती या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे त्या पदांचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संबंधीचे अधिकृत वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेलं आहे। ठीक आहे, तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाची या ठिकाणी तुम्ही PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला हे कागदपत्रे पडताळणी साठी सामोरं जायचं आहे। ठीक आहे, तर पहा, आरोग्य सेवक 50% तसेच आरोग्य सेविका महिला बिगर पेशा क्षेत्र या संवर्गाचे दस्तावेज पडताळणीचे वेळापत्रक मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्या संबंधी तुम्हाला योग्य माहिती मला देता येईल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थ्यांनो, हे PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। यामध्ये जी काही अपडेट आहे कोणत्या तारखेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्रे पडताळणीसाठी पहा। ओके, सो सी हिअर, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी बिगर पेशा क्षेत्र। आता हे बिगर पेशा क्षेत्रासाठी आलेले आहे। ओके, सो जे काही पेशा क्षेत्रासंबंधित सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल झालेली आहे त्यावरती सुनावणी उद्या 18 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी होणार आहे। पाहूयात त्या संदर्भात काय अपडेट येते ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पहा, आरोग्य सेवक महिला बिगर पेशा क्षेत्रातील वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। ठीक आहे, या संवर्गाचे दस्तावेज पडताळणी वेळापत्रक आहे। ठीक आहे, तर पहा, आरोग्य सेवक 50%, हंगामी फवारणी कर्मचारी बिगर पेशा क्षेत्र तसेच आरोग्य सेवक महिला बिगर पेशा क्षेत्र या संवर्गाचे दस्तावेज पडताळणी करिता उमेदवारांची यादी जिल्हा परिषद गडचिरोली या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर यादीतील उमेदवारांचे दस्तावेज पडताळणी करिता खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे। ठीक आहे, सो त्यानुसार पहा, तुम्हाला या ठिकाणी ठिकाण देण्यात आलेलं आहे वीर बाबूराव सेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली या ठिकाणी ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे। जे काही विद्यार्थ्यांना तुमचे काही जे डॉक्युमेंट असतील ओरिजिनल प्रत सोबत त्याच्या 2 साक्षांकित प्रतीसह तुम्हाला वीर बापूराव सेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली या ठिकाणी ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे। आता कोणत्या तारखेला बोलवण्यात आलेलं आहे पहा, आरोग्य सेवक 50% या पदासाठी तुम्हाला 18 सप्टेंबर म्हणजे उद्या तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। नंतर आरोग्य सेवक महिला या पदासाठी 19 सप्टेंबर 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये आहे का चेक करायचं आहे आणि जर तुमचं नाव या ठिकाणी असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी जायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आता ही लिस्ट या ठिकाणी पहा, उमेदवारांचे नाव, जन्मदिनांक, आसन क्रमांक, जे काही सीट नंबर असेल तुमचं आणि घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण गुण
एकूण गुणांपैकी लेखी परीक्षेतील प्राप्त गुण तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहता येणार आहे. ठीक आहे. तर पहा, अशा पद्धतीची ही लिस्ट आलेली आहे. जे काही सामाजिक आरक्षण आहे, पॅरलल रिझर्वेशन, त्यानुसार या ठिकाणी ही यादी प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. तर पहा, 18 तारखेला आरोग्यसेवक 50% या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि 19 सप्टेंबर 2024 रोजी आरोग्यसेवक महिला या पदासाठी कागदपत्रे पडताळणी करून घेतले जाणार आहे. ठीक आहे. सो इतरही जिल्ह्याचे या ठिकाणी अपडेट येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे आणि त्यावरती जे काही अपडेट येत आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, ऑनलाईन. ओके. सो अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करत राहायचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत आलेलो आहे आणि आताही सांगत आहे. ठीक आहे. माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.